काय म्हणता गंगाराम भाऊ, काय चालू आहे वावरात आता? काही नाही बा, आता काही नाही चालू आहे. झालं आता सगळं, खाली गहू झाला, चना झाला. काय आहे आता? आता आपले झाडं आहे पण आपण आहे. या मग बसा, करा जरा आराम. काय म्हणता, कधी आहे मग पोरीचं लग्न गिग्न? काढली नाही का तारीख? काढली ना तारीख, 1 मे आहे ना. 1 मेच्या दिवशी करून टाकतो म्हटलं, तारीख काढली, पत्रिका टाकल्या ना छापासाठी. अरे बा गंगाराम भाऊ, मी काय म्हणत होतो, म्हटलं निवडणुकीला उभं राहायचा विचार चालू आहे. पोट्टे म्हणून राहिले गावातले. असं ठीक आहे ना, राहा ना मग, काय हरकत आहे राहिले. आता तसंही आता कोण राहणार आहे आपल्या गावात आता निवडणुकीला उभं? अरे बा, पोट्टे भेटले होते आज दुकानावर, शंभरलाल भाऊच्या दुकानावर. आले होते पोट्टे, काही पार्टी गिर्टी चालू आहे वाटते त्याची. तर ते म्हणे शांता वहिनी आल्या का नाही तिथं. शांता वहिनीले म्हणे, काकू म्हणे तुम्ही उभ्या राहा म्हणे. तर काय माहित बा, शांता वहिनी उभ्या राहते काय तर टक्करले आपल्या. असं काय, पोट्ट्याची पार्टी आहे मग आज नाही? कोण कोण होते त्याच्यात, कोणते पोट्टे होते? तुमचाच तर संदीप होता, माहित नाही का तुम्हाला? तुमचा संदीप अन तो ह्या लय पोट्टे होते, 2-4 जण. डेंगे किंगे होते, लय जण होते ते. नाही बटा, पोट्ट्याने सांगितलं नाही पार्टी करून राहिलो का काही म्हणून. अन त्यांना तर काही बोललाच नाही तो. अरे शामराव, चालला काय का घरी? झालं वाटतं वावरातलं काम. चारागिराने केला का दोऱ्यासाठी? हा गं मॅडम भाऊ, चाललो आता. काय करता मग आता? झालं ना आता, उन्हीचा फार झालं म्हणजे थांबाचं मन नाही करत. बस आपली सायकल काढली का निघाल माणूस. अन चारागिरा केला ना, भार बांधून ठेवला सायकलवर. मग काय म्हशीला चारा तर लागतेच बा आपल्या. काऊन डब्बा नाही आणला होता काय आज? आणली होती भाकर, कामापुरती आणली, खाल्ली. आता जातो म्हटलं घरी. पोट्टीची पार्टी आहे म्हणते बा, मला रंजूचा फोन आला होता. तर म्हणे जा म्हणे तुम्ही म्हणे, भाकरी नेल्या म्हणते मुन्नीनं माया घरून. तर जा म्हणे तुम्ही म्हणे तिथं म्हणे. अबे, पोट्ट्या पाट्टीची पार्टी होती, त्याच्या म्हणतात आपल्याला जाणं चांगलं वाटते काय? आपली आपण अलग करू. मी करतो ना, माया ऐकून आहे ना पार्टी. काय बोलता पाटील, कधीपासून एवढं मोठं मन केलं बा तुम्ही? नाही नाही, मन गिन मोठंच आहे आपलं. काय आहे, मन काही लहान आहे का नाही तर आपलं? निवडणुकीत उभं राहतो म्हणते बा पाटील सरपंचाच्या. मग काय म्हणता मग, काय आहे काय मत मग पाटलाची ऐकून? आपल्याला काय आहे, जिकडे भेटलं माय तिकडे चाललो. आपल्याला काय कोणती पार्टी सारखीच आहे, फक्त आपल्याला भेटलं पाहिजे. देऊ ना गा, देऊ ना, करू ना खर्च. पार्ट्या आरट्या यांना काही जमत असते काय हे केल्याशिवाय? ते तर पहिले करायला लागते. जो खर्च येईल तो करायला तयार आहो आपण, पण निवडून आपणच आलो पाहिजे. गंगाराम भाऊ, झाल्या काय पत्रिका गित्रिका वाटणं? नाही रे बा, पत्रिका वाटणं व्हायच्या असतं अजून. पत्रिका वाटल्या असत्या तर तुझ्या घरी नाही आलो असतं काय पत्रिका घेऊन. आता संदीपला वाटायला लागून ना. बापा रे, आज तर मोठी मीटिंग भरली. सगळे जण इथंच आहे वाटते सारे आज. जोडीनं आलते वाटते आज वावरात. नाही हो शांताराम भाऊ? काय करता तो गंगाराम भाऊ मग? जोडीने नाही जात तर? आता नाही कुठं नेत माणूस तर मग वावरातच जाऊ आपलं जोडीनं. तेवढंच वाटते आपल्याला की नाही बा, फिरलो आपण. शांताराम भाऊ, न्याना हो न्याना, शांता वहिनीले दूर दूर फिरायला न्याना कुठं. काय राहायचे हो, पैसाच कमावून काय नुसतं? काय करा एवढ्या पैशाचं कुठं ठेवा? काय कुठं ठेवा म्हणता पाटील? पोरीचं लग्न आहे ना बा, लग्न करायला लागते ना. कमी पैसा लागते काय लग्नाले? त्याच्यासाठीच तर चालू आहे तडजोड. आहे ना, तो पोरगा आहे ना. पोरग काही कमी कमावते काय तुमचं? पोरगही कमावते, तुम्ही कमावता, वावरा शेताचंही येते. तरी म्हणता का पैसाच नाही? काय बा लडू लडू करता नुसतं? जेवढं कमावलं तेवढं कमीच आहे पाटील. तुम्ही नाही काय एवढ्या वावराचंही करता, तरी अजून काय म्हणते तर तुमचं मन याच्यात आहेच. सरपंच बनाले मग तुमचंही पोरग आता नोकरीवर लागन, तरी म्हणता पोरगी आहे तुमची, तरी म्हणता का नाही आम्हाला पैसा पाहिजेच. मग आम्हाला नाही पाहिजे का बा? तुम्ही राहून राहिला म्हणते ना उभ्या आता. हट, मी कायला राहतो उभी? आपलं काम होय का बापा ते? आपल्याकडून होते काय असं? घरातलं टाकसान केलं ना उठून पयालं, हे माणसाचं काम. माणसाला काही करा नाही लागत, काही नाही. कुकडे फिरले कधी गेले आले तर चालते. चला चांगलंच आहे. ही बाई जर उभी राहिली तर गावातले लोक येईलच मत देईन सगळं. मी इथं पडून जाईन. काका, पार्टी आहे म्हणते ना शांताराम भाऊ, माहित नाही का तुले? हे पुट्टा पुट्ट्याची पार्टी आहे म्हणते ना आज गावात. पण कोणाची आहे का पार्टी? कुठं आहे पार्टी? माझ्या तर काही कानावर गोष्टच नाही आली. मी तर वावरात आलो इकडे सकाळीच पासून. हो, हाय 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 ना. गोपालने सांगितलं ना त्यानं, पिंट्यानं. पिंट्या आहे, आपला संदीप आहे, लय जण आहे ते पोट्टे. डेंगे आहे, पप्पू आहे, लय जण आहे. हे करून राहिले तिकडे पप्पू हे आपलं पिंट्याच्या घराकडे. हा, पाटील आहे अजून. हे सगळेच आहे पोट्टे पाट्टे करून राहिले ते. हा, पोट्टे पाट्टीची आहे मग करू द्या ना त्याइले. आपण काय करतो, मोठी माणसं आपल्याला शोभते काय त्याच्या म्हणतात जाणं? भाई बिन सारेच जण नाही म्हणून राहिले झाले. पण मला तर रंजून सांगितलं का सगळेच आहे म्हणे तिथं. तर मी निघालो होतो आता घराकडे. अर्धा चारा केला ना, अर्धा चाललो होतं. आता म्हटलं कोण पिऊन येईन म्हटलं अजून दुपारच्याले. तर तुम्ही म्हणून राहिले का नाही पोट्ट्याचीच आहे, मग मीच खायला जातो तिथं. नाही का शामराव, साऱ्याची नाही आहे, फक्त पोट्ट्या पाट्ट्याचीच आहे. ते त्याच्या म्हणतात जायला चांगलं वाटते काय? माझ्यासमोरच सामान नेलं त्यानं दुकानातून, त्या झुंबरलालच्या. तिथून नेलं सामान. मी म्हटलं काय आहे का? तर म्हणे काही नाही म्हणे काका म्हणे. खोटे बोलले माझ्यासोबत. माझ्या लक्षात येऊन गेलं का यायचं काहीतरी आहे म्हटलं. आपल्याला काही बोलावाचं आहे नाही यायले. असं माझ्या पोट्ट्यानं उचललं असं की
तो आला तेव्हापासूनच म्हणून राहिला मग मन झालं खाली मन झालं खाली. आणि काय म्हणते तिथं मेसचं जेवण होतं चांगलं पोट नाही भरलं काही नाही तर चालू होतं त्याचंच असं नाही सगळं. चला बा बसा मग तुम्ही, आम्ही जातो घराकडे आता. हो मी येतो ना, मी तुमच्यासोबतच येतो. मी काय थांबून राहिलो का इथं? चाललोच होतो मी. हे पाटील बसले होते तर बसा म्हणे बसून गेलो. चला पाटील निघतो मग आता शांताराम भाऊ सोबत. घर जवळ करतो आता. आज गाडी काही आणली नाही पैदलच चाललो होतो. हा मी जातो ना. मीच काय करू आता इथं थांबून मग घरी जातो. जे केलं असं बायकोनं ते खातो मग आता. काऊन रे शिजलंच नाही काय अजून? काय त्याच्या जरड आहे काय? नाही नाही दादा जरड नाही आहे, चांगला आहे. शिजून राहिला आलंच आहे शिजत आता. काय रे बाकीचे येणार होते तर कुठे गेले पोट्टे? पिंट्या गिंट्या कुठे गेल्या? ते अजय पाटील गिटील कुठे गेले ते? काय माहित माय बिन. तो म्हणे एका घंट्यात येतो म्हणे, सगळं आणून ठेव म्हणे. सारं आणलं, तुम्हालाही बोलावलं, तुम्ही येऊन गेले, सगळे आले, पण तोच नाही आला अजून. पिंट्याच नाही आला. अशानं कसं जमले का मग? अन भाकरी भाकरी आणल्या का मग? मला जेवण खाऊन केलं का दुकानावर जावं लागते मग. कारण का कसं आता सीझन चालू आहे उन्हाळ्याचं, आता लग्न हे ते चालू आहे की नाही, तर सीझन आहे त्याच्यानं मग कपडेलाही खपते, तर मला जास्त लागते काही करून. काऊन दादा एखादं पोरगं गिरगं कोण ठेवून दिलं दुकानात? एकसारखे तुम्हीच बसले राहता. आहे ना रे पोरगा आहे ना दुकानात, पोरगं गिरगं आहे माझ्या तसं. चांगला आहे पोरगं, विश्वासू आहे. धंदा झाला तेवढा आपल्याला देते, सांगते बरोबर, लिहून ठेवते, तसं काही हे नाही. पण किती झालं तर त्याला मग बरं नाही वाटत ना, मग जावं लागतं आपल्याला, बसावं लागते. हो हो हे बरोबर आहे. तो आला पिंट्या. पिंट्या झालं काय रे तुझं काम? अजय पाटील नाही आलं काय? आणि ह्या डेंग्या कुठं राहिला तो? माय बिन काय मी पोट्टे. आणि कालू गेलो कुठं गेला? झालं रे का भल्ला चिकट आहे तो अजय पाटील. काय तो 1 घंटा म्हणते आणि 1 घंट्याचे 2 घंटे लावते. याच्या बरोबर दुसरंही करून घ्यायला लावते. पैसे पाहिलं तर थोडेसे देते. भलं जीवावर येते माहिती त्याच्या वावर मारणं, पण काय करतो आता, गावगाड्याचं काम आहे करून द्या लागते. अरे कामधंदा म्हटलं का कशा कशा लोकांसोबत पाला पडत सांगता नाही पिंट्या. जसा आला तसा मारून द्या लागते, तेव्हाच तर जमते कुठं. नाही तर आपण म्हटलं याचं नाही करत त्याचं नाही करत तर जमत नसते. मग नाही तर काय गोपाल दादा, लयच हे होते ना, लयच करते पण तो. माहित आहे म्हणजे लहानपणाचा सोपी सोय तो. तुमच्यासोबत जेवढा आणि पाला पडला तेवढा माझ्यासोबत पडला. मी आता त्याच्या 4 हात दूरच राहत असतो. मग नाही तर काय तर आता आम्हाला कामापुरतं राहायला लागत जाईल त्याच्यासोबत. का बे आणलं काय संदीप मग त्याच्या एकूण सामान आणलं उधारीत लिहून ठेवलं मग? कोण सामान त्याच्या एकूण होतं का बाकीचं? हो मीठ मसाला काजू बदाम हे सगळं त्याच्या एकूण होतं. आणलं ना, झालं 700-800 रुपयाचं सामान पुरं. तो म्हणेच नाही तरी लिहून ठेवून द्या म्हणे तिथं म्हणे. तर आणलं मग बा एक छोटा अर्धा पाव असं काही आणलं मग सगळं. मसाले वाटून आणले मग घरून. असं का बे मग मला किती रुपये द्यायला लागणार त्याच्यात? काय ले गोपाल दादा राहू द्या ना. जाऊ द्या आता मी दिले म्हणा पैसे सगळ्याच्या वतीनं मी देऊन दिले भाजीचे पैसे. ज्याला जेवढे द्यायचे आहे तेवढे दे जा, नाही तर राहू दे जा. नाही असं कसं, पैसे सगळे देऊ आम्ही. आम्ही जेवढं खाल्लं तेवढे पैसे देऊच आम्ही. असं थोडी आहे एकट्यावरच कसं देऊ? आता ते 2 किलो आणलं का 3 किलो आणलं एवढ्याचे पैसे थोडे होऊन राहिले काय? कायचं आणलं रे? बोकड्याचं आणलं बा. 3 किलो आणलं दादा. एवढं जण आहे आपण तर लागतेच म्हटलं. एखादा अर्धा 1 किलो खाऊन घेते, एखादा एकच पाव खाते, असं राहते ना, म्हणून 3 किलो घेऊन आलो मग. आणि थोडीशी भाजी कणी मी बाबासाठी नेईन दादा. कसं आहे आता बाबाला काही खाली भेटत नाही, मावशीच्या इथं काही चालत नाही, त्याच्यानं खाली काही भेटत नाही. थोडीशी घेऊन जाईन म्हटलं डब्यात. ने करी पण पहिलेच काढून ठेवतो रे बा. हो कारण कसं आहे मग खेरखार भाजी काही नेऊ नको. पहिले काढून ठेव, पहिले काढली म्हणजे ताजी भाजी चांगली राहते. तुला जेवढी लागते तेवढी काढून घे. थोडीशीच लागते माझ्या बाबाले, जास्त नाही पाहिजे भाजी. इतकुशी 1 प्लेट भाजी पाहिजे बाबाले, जास्त भाजी खातच नाही ते. अरे पिंट्या तू फोन लावून दे पोट्टे येले काय, या म्हणा छोटं पटपट या म्हणा. आणि आणा म्हणा आपापल्या भाकरी आणा आणि बसा म्हणा जेवाले. इथं टाइमपास करून काही अर्थ नाही ना. बरं लावतो. आपापल्या हाताने घ्या रे बा आता वाढून. इथं काही कोणी वाढून देणार आहे नाही तुम्हाला. तुमच्या हाताने घ्या भाकरी आणि तुमच्या हाताने घ्या भाजी. आपापल्या भाकरी आणल्या त्याच घ्या. पाटील तुमच्या पोया देऊन द्या मला, माझ्या भाकरी घेऊन घ्या तुम्ही आता. अन्न तर दे ना, तुझ्या भाकरी देऊन दे मला, माझ्या पोया तू घेऊन घे. अरे पाणी गिनी आणलं काय? खाणं म्हटल्याबरोबर पाण्याची आठवण नाही राहिली कोणाले. कोण आणते पाणी का मलाच जा लागून उठून? पाय रे बा पिंट्या त्या एकही काम केलं नाही, तू घेऊन ये आता काय. आम्ही सगळंच केलं म्हटलं, तू आण आता पाणी. तेवढं काम आता तुझ्या इकडे ठेवलं आहे. बरं मी आणतो. काय आहे त्याच्यात? पाण्यावानी तर पुण्य नेले का? पुण्य कमावतो मी आता, पाणी वाटतो तुम्हाला सगळे. गोपाल आई ते घरी नाही काही. ते कुठंतरी पार्टी आहे म्हणते तिथं गेले बा. त्याचे मित्र आले होते बोलावासाठी, ते संदीप भाऊजी नाही काय, ते आले होते. पिंट्या भाऊ ते आले होते, तर मग तिकडेच गेले ते. गेला काय? हो माझ्याजवळच निरोप दिलता त्यानं, तर मी काही त्याला सांगू शकली नाही. मी चालली गेली मग वावरात त्या बाबासोबत, मी गेले बोलून. बरं झालं तो आला. सांगाले त्यांना म्हटलं असं मला संदीपने दुकानातच म्हटलं होतं. मेहंदी आणायला गेलते ना मी तुझ्यासाठी तेव्हा. मग मी म्हटलं जाऊ दे आता. नाही मग आता मला वावरात अजून म्हटलं बाई गंगाराम भाऊनं आणि त्या येईन पाटला ना म्हणे शांता वहिनी पार्टी आहे म्हणे त्याची असं तसं. म्हटलं हो गड्या गोपालला सांगितलं होतं मी तर बोलून गेली म्हटलं सांगायचं. जाऊ दे म्हटलं आता जे झालं असं ते जाऊ दे म्हटलं. मग ह्या घरी गेला असं म्हटलं आतापर्यंत दुकानात.
नाही ते चालले होते तर तेवढ्यातच आले संदीप भाऊजी. दादा म्हणे अशी अशी गोष्ट आहे म्हणे, जबरदस्ती केली ते चालच लागते म्हणून गेले ते, नाही तर ते जातच नव्हते. हो बरं बरं जाऊ दे आता. चल बाई पाणी आण थंड थंड माझ्यासाठी प्यासाठी आता. बसा नाही आणतो ना. असं आहे बा, पोट्ट्या पोट्ट्याची पार्टी अशी राहते. पोरं पोरं सटकन उठते आणि पटकन पार्टी करते. गावातल्या बाईला आपण म्हणतच राहतो हे करू ते करू, बाया काही तयार होत नाही. जाऊ दे आता. चला मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओ. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.